न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। टायर पॅरालिसिस कंपनी कामगारांच्या जीवावर, बॉयलर स्फोटात 4 जण जखमी। बंद केलेल्या कंपन्या चालू करण्यासाठी निकषाचा वापर नाही का? जबाबदार कोण? वाडा तालुक्यातील उसर येथील श्री दत्ता एंटरप्राइजेस या टायर पॅरालिसिस कंपनीत बॉयलरचे झाकण उघडताना अचानक गरम वाफेचा भडका उडाल्याने 4 कामगार जखमी झाल्याची गंभीर घटना काल रात्री 11:30च्या सुमारास घडली आहे। या अपघातात जखमी झालेल्या 3 कामगारांना अंबाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एक कामगार गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे जखमी कामगारांकडे कोणतेही ओळखपत्र किंवा आधार कार्ड नसल्याचे, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही। कामगारांकडे ओळखपत्र नसणे ही गंभीर आणि चिंताजनक बाब मानली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या मते या टायर पॅरालिसिस कंपनीत कामगारांना आवश्यक ते सुरक्षिततेचे प्रशिक्षण न देता काम करून घेतले जाते, त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना येथे वारंवार घडत असल्याचा आरोप केला जात आहे। दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित यंत्रणा नेमके काय करत आहेत? कंपन्या सुरू होण्याआधी प्रदूषण तपासणी आणि कंपन्या सुरू झाल्यानंतर यांना कर्तव्याची आठवण होत नाही, अशी ही अजब कर्तव्य दक्षता आणि अपघात झाल्यावर जबाबदारी कोणाची, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। वार्ताहर, इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा ज्युनियर रिपोर्टर किरण दुपारे यांची रिपोर्ट।